नमस्कार. सर्वेश्वर भक्ती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलश पूजा विधी बघणार आहोत. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याच्या, सणाच्या किंवा पूजेच्या सुरुवातीला कलश स्थापना आणि पूजा करणे अत्यंत पवित्र मानले जाते. कलशामध्ये सर्व देवी देवता, सागर आणि पवित्र नद्यांचा वास असतो अशी श्रद्धा आहे. आता आपण कलशासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची यादी पाहूया. कलशासाठी जो तांब्या लागणार आहे तो चांदीचा, मातीचा, पितळेचा असा वापरावा. कलश हा लोखंड किंवा प्लास्टिकचा वापरू नये. कलशामध्ये टाकण्यासाठीची सामग्री आहे शुद्ध पाणी किंवा थोडेसे गंगाजल. कलशामधील वस्तू 1 सुपारी, 1 रुपयांचे नाणे, अक्षदा, हळद, कुंकू, दुर्वा आणि चंदन. कलशावर ठेवायसाठी आंब्याची 5 किंवा 7 पाने किंवा विड्याची पानेही तुम्ही घेऊ शकता. नारळ हा नेहमी शेंडी असलेला आणि पाण्याचा नारळ वापरावा. अगरबत्ती, धूप, फुले इत्यादी साहित्य, लाल किंवा पिवळा कापड. कलश स्थापण्यासाठी जागा स्वच्छ करून घ्यावी. कलश हा नेहमी पूजेच्या ठिकाणी उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात असावा. ती जागा स्वच्छ करून तिथे थोडे गंगाजल शिंपडावे. त्यानंतर तिथे तांदूळ किंवा गव्हाची छोटी रास ठेवावी. कलश स्वच्छ धुवून पुसून घ्यावा. कलशाच्या बाहेरील भागावर गंधाने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढावे. कलशाच्या गळ्याला कलावा किंवा लाल दोरा बांधावा. तयार केलेला कलश हा धान्याच्या राशीवर मधोमध व्यवस्थित ठेवावा. कलशामध्ये शुद्ध पाणी किंवा गंगाजल भरावे. कलश हा गळ्यापर्यंत पूर्ण भरलेला असावा. कलशाच्या पाण्यात हळद, कुंकू, अक्षता, चंदन, 1 नाणे, सुपारी, लवंग, वेलची आणि दुर्वा टाकाव्यात. कलशाच्या मुखावर आंब्याची 5 किंवा 7 पाने अशा प्रकारे ठेवावे की त्यांची देठे पाण्यात बुडतील आणि पाने बाहेरून छान दिसतील. शेंडी असलेल्या नारळाला हळद कुंकू लावून त्यावर लाल वस्त्र किंवा कलावा गुंडाळावा. हा नारळ कलशाच्या मुखावर आंब्याच्या पानांच्या मधोमध उभा ठेवावा. मंत्र आणि ध्यान. कलशावर हात ठेवून सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करावे आणि पुढील मंत्र म्हणावा. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूलतस्तव स्थितो ब्रह्मामध्ये मातृगणाः स्मृताः. देवतांना नमस्कार करावा. कलशाला आणि नारळाला हळद कुंकू, अक्षदा आणि फुले वाहावीत. समोर दिवा आणि धूप लावून कलश देवतेला नमस्कार करावा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. कलशाचे धार्मिक महत्त्व आता आपण पाहूया. कलशामध्ये संपूर्ण देवतांचा वास आहे. कलशाच्या मुखात भगवान विष्णू आणि रुद्र, कंठात शिव, मुळाशी ब्रह्मा आणि मध्यभागी मातृशक्तींचा वास मानला जातो. कलशातील पाण्यात सर्व तीर्थांचे, उदाहरणार्थ गंगा, यमुना यांचे जल समावलेले असते अशी श्रद्धा आहे. समुद्र मंथनाचे प्रतीक असलेला कलश.
कलशाला समुद्रमंथनाच्या वेळेस अमृताचा कलश बाहेर आल्याच्या घटनेशी जोडले जाते. त्यामुळे कलश हे अमृत, आरोग्य आणि जीवनाचे प्रतीक मानले जाते. पूजेचा आरंभ. कोणत्याही शुभ कार्यात किंवा देवीच्या घटस्थापनेत कलश प्रथम स्थापित करून पूजेला सुरुवात केली जाते. यावरूनच कलशाचे महत्त्व हे किती महत्त्व आहे हे अधोरेखित होते. कलशाचे वैज्ञानिक महत्त्व आहे. धातूंचे आरोग्यदायी गुण. तांबे किंवा पितळ या धातूंचा कलश वापरला जातो. या धातूंचे औषधी गुणधर्म पाण्यात उतरतात. असे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सकारात्मक ऊर्जा. तांबे किंवा पितळ या धातूंपासून कलश बनविला जातो. हे धातू उष्णता आणि ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते. नारळाचे आरोग्यदायी गुण. नारळ हे खनिजे आणि निरोगी चरबीचा उत्तम स्रोत आहे. नारळाच्या पाण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पाण्याचे शुद्धीकरण. कलशाच्या पाण्यावर नारळ ठेवल्याने जंतू किंवा बाहेरील धूळ आत प्रवेश करत नाही. वैज्ञानिकदृष्ट्या नारळाच्या शेंड्यामुळे हवा शुद्ध राहते. नारळ उभा ठेवल्याने कलशातील पाण्यामध्ये जंतू वगैरे काही शिरत नाही किंवा बाहेरील धूळ पण त्यात प्रवेश करत नाही. आणि वैज्ञानिकदृष्ट्या नारळाच्या शेंड्यामुळे हवा शुद्ध राहते. आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.